यानंतर थेट जाऊयात, मनोज जरांगे पाटील बोलतायत. संदेश दिला की पुढे जाऊन तो लुटींचा किती दिवसात 120 किलोमीटर अंतर जायचं. त्याच्यावर 16 अशा आडव्या साखळ्या, त्याच्यामध्ये लाकडी पट्ट्या बसवल्या, असा पूल होता. तर यांच्या टीमला संदेश दिला की पुढे इथे पूल होता, तो प्राचीन काळी बांधलेला लोखंडाच्या साखळ्या टाकून त्याच्यावर 16 अशा आडव्या साखळ्या, त्याच्यामध्ये लाकडी पट्ट्या बसवल्या, असा पूल होता. तर मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय आणि त्यानिमित्तानंच मनोज जरांगे पाटील सध्या काही मराठा बांधवांसोबत बोलत आहेत. अंतरवाली सराटीमध्ये सध्या मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी बांधवांसोबत बोलत असल्याचं आपण पाहतोय. 1 वर्षभरापूर्वी हा लढा खरं तर सुरू झाला होता. हा लढा हक्कासाठी, आरक्षणाच्या मागणीसाठी होता. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या आग्रही मागणीसाठी जरांगे पाटील हजारो आंदोलकांसोबत रस्त्यावर देखील उतरले होते आणि तेव्हाच 1 वर्षांपूर्वी त्यांनी हा लढा उभारला होता. जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. जरांगे पाटील यांनी ज्या ठिकाणापासून आंदोलन सुरू केलं होतं त्याच ठिकाणी सध्या ते बसले आहेत आणि मराठा बांधवांसोबत ते बातचीत करतायत. जरांगे पाटील यांनी अंबड तालुक्यातील खरतरच्या पैठण फाट्यावरती सभा घेऊन मराठा आरक्षणाला यावेळेस मागणी केली होती, मराठा आरक्षणाची. त्याच ठिकाणी सध्या जरांगे पाटील आहेत. मोठ्या संख्येने मराठा बांधव देखील इथे उपस्थित आहेत. आपण पाहतोय जरांगेंनी खरं तर अनेकदा आंदोलनं केली आहेत आणि खऱ्या पहिल्या आंदोलनाची सुरुवात ही मराठा आरक्षणाच्या पहिल्या आंदोलनाची सुरुवात बरोबर 1 वर्षापूर्वी झाली होती. आजचाच तो दिवस होता आणि जरांगे पाटील हे आंदोलनाला बसले होते. तर आताची एक अपडेट आहे, जरांगेंकडून पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या स्थानिकांकडून तसेच मराठा बांधवांकडून उपोषण न करण्याची मागणी केली जाते. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण साळुंखे आहेत आपल्यासोबत. लक्ष्मण, काय म्हणतात नेमकं जरांगे पाटील? आपण बघू शकतो की वर्षा आज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी अंतरवाली ठिकाणी या ठिकाणी समाजाची बैठक ठेवण्यात आलेली होती. याच बैठकी दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला संबोधित केल्याच्या नंतर 29 सप्टेंबर पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. मात्र आपण बघू शकतो की मराठा आंदोलकांकडून त्यांच्या या आमरण उपोषण आंदोलनाला या ठिकाणी आता विरोध करताना आपल्याला दिसतोय की जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढावी, मात्र कुठल्याही प्रकारचं उपोषण करू नये असा हट्ट आता या ठिकाणी मराठा कार्यकर्त्याकडून करण्यात येत आहे. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात महिलांनी आता जरांगे पाटील यांच्या समोर हात जोडायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. आपण या विधानसभा निवडणुकीत सरकारला धडा शिकवू, मात्र तुम्ही उपोषण करू नका अशी भूमिका आता ह्या आंदोलक महिलांनी घेतलेली आहे. त्यातच जरांगे पाटील हे आता आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मात्र आपण बघू शकतो की आता मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी जे आलेल्या कार्यकर्ते आहे, महिला आहे, यांनी आता जरांगे यांना विनंती करायला सुरुवात केलेली आहे. मात्र अद्यापही जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आता जरांगे पाटलांना ज्या महिला विनंती करतायत त्याहून जरांगे पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वर्षा, लक्ष्मण, आपण पाहतोय खरं तर मोठ्या संख्येने हे मराठा समाज बांधव इथे एकवटले आहेत. जरांगेंना उपोषण न करण्याची मागणी देखील केली जाते. मात्र जरांगेंनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की विधानसभेच्या निवडणुका देखील आपण लढणार आहोत. त्या संदर्भात काही माहिती दिली आहे का जरांगे पाटलांनी? निश्चितपणे जरांगे पाटील यांनी या दरम्यान जे मराठा कार्यकर्ते आहेत याचबरोबर मराठवाड्यातले जे सनदी अधिकारी होते, प्रशासकीय अधिकारी होते, त्यांच्यासोबत सुद्धा जरांगे पाटील यांची बैठक झालेली आहे. सनदी अधिकारी म्हणजे जे निवृत्त अधिकारी आहे यांना सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामाला लावलेला आहे. त्याच अनुषंगाने आता हे अधिकारी सुद्धा मराठा समाजाच्या उमेदवारासाठी मतदारसंघात काम करणार आहे. अशा प्रकारची व्यूहरचना या ठिकाणी जरांगे पाटील यांच्याकडून सुरू आहे. त्यातच जरांगे पाटील यांच्याकडे आजपर्यंत तब्बल 1400 उमेदवारांचे अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक अर्जाची सुद्धा या ठिकाणी छाननी चालू आहे. त्या विषयावर सुद्धा जरांगे पाटील यांनी जे राज्यातून आलेले आणि परिसरातून 123 गावातून आलेले जे मराठा समाज आहे यांच्याशी चर्चा केलेली आहे. या चर्चामधून संपूर्ण मराठा समाजाने ही विधानसभा निवडणूक
लढावीच लागणार असा आग्रही जरांगे पाटील यांच्याकडे धरलेला आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी आता महिलांकडून घोषणाबाजी सुरू झालेली आहे की कुठल्याही प्रकारे विधानसभा निवडणुकीत लढा, मात्र जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये असा हट्ट आता या महिलांनी या ठिकाणी धरलेला आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की मराठा समाज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार देईल अशी शक्यता तरी सध्या या ठिकाणी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून या ठिकाणी समोर येत आहे. वृषाली, निश्चितच लक्ष्मण, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हे सगळेच मराठा बांधव जरांगे पाटलांना विनंती करतायत उपोषण करू नका, मात्र जरांगेंचा यावरती काय नेमकी भूमिका आहे, काय म्हणतायत जरांगे पाटील? जरांगे पाटील यांची भूमिका अशी आहे की आपण आजपर्यंत आंदोलन केलं, मात्र हे जे आंदोलन असणार आहे 29 सप्टेंबरचं हे निर्णायक आंदोलन असू शकतं. त्यामुळं मी मराठा समाज राजकारणापेक्षा मराठा समाजाच्या मागण्याला जास्त महत्व देतो आणि त्याच अनुषंगाने मराठा तरुणांच्या मागण्यासाठी, मराठा समाजाच्या तरुणाच्या भवितव्यासाठी मला हे उपोषण करावंच लागल अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. त्याच पद्धतीने ते महिलांची समजूत सुद्धा काढत आहे. मात्र महिलांनी त्यांना या उपोषणावर न बसण्याची या ठिकाणी विनंती करत आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की आता या बैठकीनंतर आणि या महिलांच्या आक्रोश नंतर जरांगे पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. बरं का, निश्चितच लक्ष्मण, तुम्ही या सगळ्या घडामोडींवरती असंच लक्ष ठेवून राहा. प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर अंतरवाली सराटीमध्ये आपलं लक्ष असणारच आहे. आपण तुर्तास